नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अनुसूचित जमातीतील बांधवांना आणि त्यांच्या रक्तनात्यातील व्यक्तींना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे या प्रलंबित मागणीसाठी आज कोळी महासंघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय होऊनही विविध निवडणुका आणि आचारसंहितेच्या कारणास्तव शासनाकडून अद्याप अधिकृत परिपत्रक काढण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून आज कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्र देत हे प्रलंबित परिपत्रक तात्काळ जारी करण्याबाबत राज्य शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा अशी ठाम मागणी या आंदोलनाद्वारे केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोळी महासंघाचं धरणे आंदोलन व निवेदन देण्यासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कोळी समाज इथं हजर आहे. शासनाला आमची एवढी विनंती आहे की आम्हाला जे जातीचे दाखले मिळत असतात ते सुलभतेने व जात वैधता प्रमाणपत्रसुद्धा सुलभतेने मिळावं ही आमची अशी पहिले राष्ट्रीय मागणी आहे. शासनाच्या 20 ऑक्टोबर रोजी जे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याच्यामध्ये आमच्या जे परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे. आज दिनांक 16 आज आम्ही संपूर्ण कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आणि धरणे आंदोलन केले आहे. आमच्या मागण्या या आमच्या भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी जे जात प्रमाणपत्र आहे त्याला विलंब होत आहे. त्यासाठी वेळोवेळी आम्ही ही मागणी देखील करतो. पण एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना सुद्धा काढलेले आहेत आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की आता आमची नक्की दखल घेतली जाईल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जिल्हाधिकारी मॅडम या नक्कीच आमचं जे आजचं निवेदन दिलं आहे याचा विचार करण्यात येईल आणि आम्हाला पण हे आश्वासन मिळालेलं आहे. जर यापुढे हे जात प्रमाणपत्राचं परत आम्हाला काहीतरी अडचणी आल्या तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला देखील बसणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.